मी स्वतःला स्वामी भक्त म्हणायचो. पण ही गोष्ट सांगायच्या आधी एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. कधी असं वाटलंय का की सगळं संपलंय आणि तरीही काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्यावर लक्ष ठेवून आहे? माझ्यासोबत हे खरंच घडलं आहे आणि सुरुवात झाली एका अशा काळातून जिथे माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. ना नोकरी, ना शांतता, ना उत्तरं. आणि त्याच काळात मी स्वतःवरचा आणि स्वामींवरचा विश्वासही गमावला होता. पण मला माहीत नव्हतं की ज्या दिवशी मी पूर्णपणे हरवणार होतो त्याच दिवशी माझ्यासाठी काहीतरी सुरू होणार होतं. मी स्वतःला स्वामी भक्त म्हणायचो, पण खरं सांगायचं तर ती भक्ती सवयीपुरतीच होती. घरात लहानपणापासून श्री स्वामी समर्थ नाव ऐकत मोठा झालो. कधी अडचण आली की नाव घ्यायचं आणि सगळं ठीक होईल असं मानायचं. पण एक काळ असा आला जेव्हा मला स्वतःलाच वाटायला लागलं की हे सगळं खरंच असतं का? त्या काळात माझ्या आयुष्यात खूप काही एकत्र बिघडलं. नोकरी गेली, आईची तब्येत खालावली आणि घरात आर्थिक ताण वाढत गेला. सुरुवातीला मी स्वतःला समजावत होतो, सगळं ठीक होईल. पण दिवसागणिक तेच शब्द खोटे वाटायला लागले. रात्री झोप येत नव्हती. डोक्यात सतत विचार, आता पुढे काय? मी बाहेरून शांत होतो, पण आतून पूर्णपणे तुटत चाललो होतो. त्या दिवसांमध्ये मी स्वामींचं नावही घ्यायचं बंद केलं होतं. कारण मनात एकच प्रश्न होता, जर खरंच कोणी आहे तर मला का दिसत नाही? एक रात्री मी बिछाण्यावर पडून होतो. डोळे उघडे, मन पूर्ण थकलं होतं आणि नकळत माझ्या तोंडून एकच शब्द निघाला, स्वामी. ते नाव मी कित्येक दिवसांनी घेतलं होतं आणि त्या क्षणी मला काहीच अपेक्षा नव्हती. फक्त एक रिकामेपणा होता. पण त्या रात्रीनंतर काहीतरी बदलायला लागलं. कसं ते कळत नव्हतं, पण मनातली घालमेल थोडी कमी झाली. दुसऱ्या दिवशी मी काही काम नसतानाही बाहेर पडलो. फक्त चालत राहिलो. कुठे जातोय माहीत नव्हतं आणि चालता चालता मी एका छोट्याशा मंदिरासमोर थांबलो. हे मंदिर मी आधी कधी पाहिलं नव्हतं, पण त्या दिवशी पाय आपोआप आत गेले. आत खूप शांतता होती. एक दिवा शांतपणे पेटत होता. हलका सुगंध दरवळत होता. मी हळूहळू पुढे गेलो आणि समोर एक फोटो दिसला, श्री स्वामी समर्थ. काही क्षण मी तसाच उभा राहिलो आणि अचानक डोळ्यातून पाणी आलं. का ते समजलं नाही. मी बसलो, डोळे बंद केले आणि कित्येक दिवसांनी मन शांत झाल्यासारखं वाटलं. त्या दिवशी काही मोठा चमत्कार झाला नाही, पण एक गोष्ट झाली. मी पुन्हा उभं राहायला तयार झालो. त्या दिवसानंतर मी रोज तिथे जायला लागलो. फक्त काही मिनिटं बसायचो. काही मागायचं नाही, फक्त शांत बसायचं. आणि हळूहळू माझ्या आयुष्यात बदल दिसायला लागले. एक छोटी नोकरी मिळाली. आईची तब्येत सुधारायला लागली. घरात पुन्हा हसू दिसायला लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आतून मजबूत व्हायला लागलो. पण खरी गोष्ट मला नंतर कळली. एक दिवस मी त्या मंदिरात नेहमीप्रमाणे बसलो होतो आणि तिथल्या पुजाऱ्याशी बोलत होतो. मी त्यांना विचारलं, मी काही महिन्यांपासून इथे येतोय, पण आधी कधी हे मंदिर पाहिलं नव्हतं. हे नवीन आहे का? पुजारी थोडं हसले आणि म्हणाले, नवीन? नाही रे, हे मंदिर इथे अनेक वर्षांपासून आहे. मी थोडा गोंधळलो, कारण मी त्या रस्त्यावरून कित्येक वेळा गेलो होतो, पण मला हे मंदिर कधीच दिसलं नव्हतं. मी पुन्हा विचारलं, पण मला कधी दिसलं नाही? पुजारी शांतपणे म्हणाले, ज्यावेळी वेळ येते तेव्हाच दर्शन होतं.
त्या क्षणी म्या अंगावर काटा आला. कारण मला जाणवलं की मी मंदिर शोधलं नव्हतं, मला तिथे आणलं गेलं होतं. आजही माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत, पण एक गोष्ट नक्की आहे. स्वामींनी माझं आयुष्य एका दिवसात बदललं नाही, पण त्यांनी मला पुन्हा उभं राहायला शिकवलं. आणि कधीकधी हेच सर्वात मोठं चमत्कार असतं. जर तुम्हीही आज काहीतरी सहन करत असाल तर एकदा मनापासून नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण मार्ग नक्की सापडेल.